स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 15 जानेवारी 2026ला आयोगातील सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। अवघ्या 90 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागणार। सरन्यायाधीश गवईंनी अनुभवला संताप। भगवान विष्णू यांच्याबद्दल भूषण गवईंचे अपमानास्पद उद्गार। चिडलेल्या वकिलाचे सरन्यायाधीशांच्या समोरच उग्र आंदोलन। मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे गट आणि शिवसेनेत शब्दबाण। महापौर पदावरून दोघांचेही दावे प्रतिदावे। बिहार निवडणुकीच्या तारखांची होणार घोषणा। सर्वच्या सर्व 243 जागांच्या तारखा होणार घोषित। रम्मी खेळण्याचे आरोप कोकाटेंनी फेटाळले। रोहित पवारांविरोधात बदनामी खटल्यात कोकाटेंची साक्ष नोंद होणार। पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार। लाडक्या बहिणींमुळे यंदा आनंदाचा शिधा नाही। नुकसानग्रस्तांची ही दिवाळी गोड नाहीच। कमी कालावधीत शिधा वाटप करणं अवघड असल्याची चर्चा। कुख्यात गुंड निलेश घायवळचं कार्यालय सील। पुणे पोलिसांकडून कारवाई। शिवसेनेमध्ये येताच राजन तेली बरसले नितेश राणेंवर। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतले कर्ज घोटाळे नितेश राणेंमुळेच। राजन तेलींचा नितेश राणे यांच्यावर बँक घोटाळ्याचा गंभीर आरोप। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटना दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी। नवी मुंबई विमानतळाचं 8 ऑक्टोबरला उद्घाटन। दार्जिलिंगमध्ये अतिवृष्टीचा प्रकोप। भूस्खलनामुळे 24 जणांचा मृत्यू, अनेक जखमी। काश्मीरच्या दोडा जिल्ह्यामध्ये भूकंपाचा धक्का। 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती। मुश्रीफ आणि बंटी पाटील दोस्तीमुळे राष्ट्रवादीमध्ये कुरबुरी। मुरगुडचे माजी नगराध्यक्ष करणार भाजपात प्रवेश। हिंगोलीमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान। हळद, सोयाबीन, कापूस उद्ध्वस्त। पावसाचा केळीच्या पिकांनाही फटका। कार्तिकेची पूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते। विठोबाच्या पूजेचा वाद मिटला। गौतमी पाटील पुणे पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याची चर्चा। गौतमी पाटील अपघात झालेल्या वाहनामध्ये नव्हती। अपघाताच्या घटनेवर पुणे पोलिसांची प्रतिक्रिया। ऐकावं ते नवलच, न्यायाधीशच ड्रग्ज घेऊन होता पार्टीमध्ये। अंमली पदार्थांच्या तस्करीत सापडला न्यायाधीश इरफान शेख। शिस्त पालन समितीकडून शेख बडतर्फ। तळवणच्या आदिवासी आंदोलकांच्या मुसक्या आवळणार। बेपत्ता युवकाच्या शोधासाठी झाली होती पोलिसांवर दगडफेक। सोनम वांगचुक यांच्या ठाव ठिकाणाबाबत मोदी सरकारला नोटीस। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 14 ऑक्टोबर पर्यंत टळली। अनिल परब यांच्या आधी रामदास कदम मुख्यमंत्र्यांकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्नीच्या जळीत कांडाची माहिती देणार। महाराष्ट्रामध्ये फक्त आय लव्ह मोहम्मदच चालणार। आय लव्ह मोहम्मदचे बॅनर पाकमध्ये जाऊन लावा। महाराष्ट्रात आणि देशात केवळ आय लव्ह महादेवच चालणार। मंत्री नितेश राणेंचा इशारा। पवारांनी ओबीसी आरक्षण घालवलं। धनगर नेता लक्ष्मण हाकेंची पवार काका पुतण्यावर टीका। गोगावलेंना कर्मेना लागली पालकमंत्रीपदाची आस। पालकमंत्रीपद अद्याप न मिळाल्यानं भरत गोगावले यांनी व्यक्त केली नाराजी। विमानतळावर नोकरीत भूमिपुत्रच हवेत, अन्यथा एकही विमान उडू देणार नाही। शेकाप नेते जयंत पाटलांचा इशारा। कफ सिरप धोकादायक असूनही डॉक्टरांकडून चिठ्ठी। केंद्राच्या सूचना। डॉक्टरांकडूनच धाब्यावर औषध विक्रेत्यांना कफ सिरपची विक्री थांबवण्याच्या सूचना। आणि कफ सिरपमुळे 14 चिमुकल्यांची प्रकृती बिघडली। 3 मुले व्हेंटिलेटरवर तर 2 जणांची प्रकृती गंभीर। मध्य प्रदेशातील 14 मुलांवर नागपुरात उपचार सुरू।